brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हंसे जग रोए. आणि दादाच्या जाण्याने दादाने असं काम केलं की आपल्या सर्वांना त्यांनी रडायला लावलेलं आहे. म्हणून अधिक सौम्य होता निश्चितच त्या भावनेमध्ये या ठिकाणी आदरणीय दादांना मी माझ्या आणि या ठिकाणी व्यक्त होण्यासाठी मी आज माझ्या बीड जिल्ह्यातील तमाम सर्व आदरणीय वंदनीय पूजनीय महाराज मंडळी, स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी आणि पवार साहेब दादांचा सही बारामतीला 7 तारखेला दुपारपर्यंत या. मी त्या ठिकाणी सर्वांचे शब्द दिला होता. एक साधारण 20-25 संस्थानिक मंडळी येतील, परंतु आम्ही कुणाला तरी हा विषय सांगितला आणि तो हातोहात निरोप एवढा दूरपर्यंत पोहोचला की आम्हाला फोन करून म्हणू लागले, ही संख्या पाहता 70-80च्या घरात गेली. काल आपल्या व्यवस्थेकडून निरोप आला की साधारणपणे किती माणसं येतील, कारण पूर्वीचा आपला बीड जिल्हा सातत्यानं बीड जिल्ह्यामध्ये राजकीय व्यवस्थेमध्ये साहेबांच्या शब्दाला, आदरणीय दादांच्या शब्दाला झेलणारा हा जिल्हा परिवाराच्या वतीनं आमच्या तमाम बीड जिल्ह्यातल्या वारकरी क्षेत्रातील, सांप्रदायिक क्षेत्रातील महाराज मंडळीच्या ज्या भावना आहेत, दादांच्या जाण्याने महाराष्ट्राची काय हानी झालेली हे आपल्या सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. दादा म्हणजे विकास पुरुष होते. पवार साहेबांच्या आधिपत्याखाली लहानपणापासून त्यांनी या क्षेत्रामध्ये काम केलं आणि विशेष उपमुख्यमंत्री म्हणून अनेक वेळा राहिले आणि विशेष आपल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून यांचं योगदान आता मिळणार होतं, परंतु कुठंतरी ते नियतीला मान्य झालं नाही. आपलं दुर्दैव समजायचं आणि तमाम महाराष्ट्राला नव्हे देशाला त्यांच्या जाण्याने खूप मोठा धक्का बसलेला आहे. या ठिकाणी मला असं सांगायचंय, नेते मंडळी सुविधा देत असतात, जनतेला सुविधा देण्याचं काम नेते बांधव करत असतात आणि सद्विचार देण्याचं काम साधू संत करत असतात. ही गाडीची 2 चाके आहेत बांधव. एक नेत्याचं चाक आहे आणि एक साधू संतांचं चाक आहे. जनतेला दोघांची तेवढीच गरज आहे. नेत्यांनी सुविधा देऊन लोकांची परिस्थिती ठीक करायची असते, ते काम या पवार परिवाराने केलेले आहे, दादानी केलेले आहे. आणि सद्विचार देऊन जनतेची मनस्थिती ठीक करण्याचं काम आपण साधू संतांनी करायचं असतं. आणि तेव्हा कुठं ही जनता सर्वांगाने सुखी समाधानी राहत असते. थोडक्यात तुम्हाला समृद्धी देण्याचं काम नेते करत असतात आणि अजितदादाने ते काम महाराष्ट्रभर केलेलं आहे. आणि म्हणून अजितदादाबद्दल त्यांच्या जाण्याने एवढा सर्वसामान्यांना सुद्धा धक्का बसलेला आहे. आंदोलन आम्ही आमच्या पाटोद्यामध्ये फार मोठी शोकसभा घेतली. 25-30 सेकंड फळीतले नेते बोलले. शेवटी आम्ही महाराज मंडळी त्या ठिकाणी बोललो. फार मोठी शोकसभा घेण्यात आली आणि नुसत्या पाटोद्यातच नाही तर संपूर्ण राज्यभर त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त झालेली आहे. आणि मी असं बोललो त्या दिवशी, कुठला जन्म घ्यायचा आपल्या हातात नाही बांधव, कोणत्या गावात जन्म घ्यायचा आपल्या हातात नाही, कधी जायचं ते आपल्या हातात नाही, फक्त मध्ये काय करायचं ते भगवंताने आपल्या हातात दिले.
म्हणून ज्यावेळेस काम करत असतात माणसं, त्यावेळी नेत्याचं काम आहे सुविधा. आणि ते दादानी सुविधा देण्याचं काम या महाराष्ट्राला दिलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण सद्विचार द्यायचा आहे. त्यांनी सुविधा दिलेल्या आहेत, आपण आपलं काम करायचंय. हीच खऱ्या अर्थाने दादांना आपली सर्वांची श्रद्धांजली समर्पित होणार आहे. एके ठिकाणी कबीर महाराज म्हणतात, जब हम पैदा हुए जगहा से हम रोए. ज्यावेळेस मुलगा जन्माला येतो त्यावेळेस तो रडत येत असतो आणि नातेगोते हसत असतात की मुलगा जन्माला आलाय, मुलगा झाला, मुलगा झाला. जब हम पैदा हुए जगहा से हम रोए, ऐशी करनी कर चलो हम हसे जग रोए. आणि दादाच्या जाण्याने दादाने असं काम केलं की आपल्या सर्वांना त्यांनी रडायला लावलेलं आहे. असो, या ठिकाणी मी माझ्या सर्व बांधवाच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. आणि या पवार परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती भगवान परमात्म्याने द्यावी अशी मी पंढरीच्या राजाकडे प्रार्थना करतो.